जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयिरीयाणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणं जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निर्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। सर्वांना जय जिनेंद्र। श्री बृहद्रव्य संग्रह ग्रंथाच्या आधारे आपण विगत अनेक दिवसांपासून स्वाध्याय करीत आहोत। मध्ये काही दिवसांचा खंड देखील पडलेला आहे, परंतु आपण पुनश्च एकदा या ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोगाच्या चर्चेच्या माध्यमातून आपल्या या चर्चेला त्याच पद्धतीने क्रमशः पुढे चालू ठेवूया। 5व्या गाथ्यांतर्गत आपण ज्ञानोपयोगाचे विविध 8 असे भेद पाहिलेले आहेत की ज्यामध्ये आपण त्या 8 भेदांचं वेगवेगळं स्वरूप तर जाणलेलंच आहे, पण त्यासोबत प्रत्यक्ष आणि परोक्षपणा त्यांच्यामध्ये कशा प्रकारे संभवतो हे सुद्धा विस्ताराने पाहिलेलं आहे। त्यामध्ये 3 अपेक्षा ज्या विशेष रीतीने आपण जाणून घेतल्या होत्या त्या देखील विशेष आहेत आणि सर्व प्रकारे या ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोगाच्या चर्चेला सर्वांगाने समजून घेण्यायोग्य आहेत। तर आगम अपेक्षेने आपण पाहिलं होतं की मती आणि श्रुतज्ञान हे परोक्ष ज्ञान आहेत, तर अवधी मनपर्याय आणि केवल ज्ञान ही प्रत्यक्ष ज्ञाने आहेत। त्यानंतर आपण न्यायशास्त्राच्या अपेक्षेने हे पाहिलं की मतिश्रुत ज्ञान हे परोक्ष जरी सांगितले असले किंवा स्वभावाने त्यांच्या मूळ जातीने ते परोक्ष असले तरी सुद्धा ते व्यवहाराच्या अपेक्षेने आणि अन्य काही विशेष अपेक्षांनी या मतिश्रुत ज्ञानाला म्हणण्यापुरते, कथनापुरते, व्यवहारापुरते सामव्यावहारिक प्रत्यक्ष असे म्हटलेले आहे। आणि तिसरी अपेक्षा आली अध्यात्मशास्त्राची अपेक्षा की ज्या अध्यात्मशास्त्राच्या अपेक्षेद्वारे मतिश्रुत ज्ञान हे जरी स्वभावाने परोक्ष असले तरी सुद्धा जेव्हा ज्ञानी जीव, मोक्षमार्गी जीव आत्मसाक्षात्काराच्या वेळी अल्पकाळ का होईना इंद्रिय आणि मनाच्या अवलंबनाशिवाय आपल्या स्वभावी आत्म्याला जाणत राहतो, तितक्या काळापुरते ते मतिश्रुत ज्ञान खरोखर प्रत्यक्षच होते आणि म्हणून त्या ज्ञानाला स्वानुभव प्रत्यक्ष अशा प्रकारे म्हटलेले आहे। या 3 अपेक्षा आपणा सर्वांना छान समजल्या आहेत अशा प्रकारे समजून मी आता पुढे जातो आहे। यामध्ये एकच गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, कदाचित आपल्या लक्षात आली असेल की एक महत्वाची गोष्ट, मतिश्रुत ज्ञान हे आगमाच्या अपेक्षेने परोक्षच आहे, म्हणजे त्याचा स्वभावच परोक्ष आहे, त्याची जातीच परोक्ष आहे, म्हणजे अस्पष्ट आहे, इंद्रिय आणि मनाच्या अवलंबनाने होणार आहे, हे बरोबर। परंतु पुढे ज्या 2 अपेक्षा आल्या की त्या मतिश्रुत ज्ञानाला न्यायशास्त्राने सामव्यावहारिक प्रत्यक्ष सांगितलं, ऐका हो, तर ते प्रत्यक्ष सांगितलेलं आहे। त्या इंद्रिय आणि मनाद्वारे प्रवर्तमान होणाऱ्या मतिश्रुत ज्ञानाला न्यायशास्त्राने प्रत्यक्ष म्हटले, सामव्यावहारिक प्रत्यक्ष म्हटले, म्हणून ते ज्ञान खरोखर प्रत्यक्ष होत नाही, म्हणून ते ज्ञान
अवधी ज्ञान, मनःपर्याय ज्ञान आणि केवल ज्ञान यांप्रमाणे स्पष्ट पराच्या अवलंबनाने रहित होत नाही. त्याला केवळ म्हणण्यापुरता उपचार केलेला आहे. कुठल्या दुसऱ्या अपेक्षेमध्ये? न्यायशास्त्राच्या अपेक्षेने परोक्ष असणाऱ्या मतिश्रुत ज्ञानाला नावापुरते सामव्यावहारिक प्रत्यक्ष म्हटले आहे. त्याच्या म्हणण्याने, उपचार करण्याने खरोखर ते इंद्रिय आणि मनाद्वारे प्रवर्तमान होणारे मतिश्रुत ज्ञान जातीने, स्वभावाने, निसर्गतः प्रत्यक्ष होत नाही. ठीक आहे. या उलट तिसरी अपेक्षा, अध्यात्म अपेक्षेने जेव्हा मतिश्रुत ज्ञानाला स्वानुभव प्रत्यक्ष म्हटलेलं आहे, तेव्हा ते केवळ म्हणण्यापुरतं स्वानुभव प्रत्यक्ष नाही आहे, तर ते त्यावेळेला इंद्रिय आणि मनाशिवाय प्रवर्तित होत असल्यामुळे त्याचा स्वभाव बदलून, म्हणजे त्या मतिश्रुत ज्ञानाचा जो इंद्रिय आणि मनाश्रितपणा होता तो निघून जाऊन ते ज्ञान आत्म्यामधून उत्पन्न झालं आणि आत्म्यामध्येच विलीन झालं. 5 इंद्रिय आणि मनाच्या द्वारे बाहेर वाहत गेलं नाही. म्हणून त्या ज्ञानाला स्वानुभव प्रत्यक्ष जे म्हटलेलं आहे ते केवळ म्हटलेलं नाहीये, खरोखर ते प्रत्यक्षच आहे. याद्वारे आपण सामव्यावहारिक प्रत्यक्षामधला उपचरितपणा आणि स्वानुभव प्रत्यक्षामधला असली प्रत्यक्षपणा हा सुद्धा ध्यानी घेतला पाहिजे. मला कल्पना आहे की ही थोडीशी कठीण गोष्ट आहे किंवा थोडीशी सूक्ष्म गोष्ट आहे, परंतु आपण सर्वजण सुज्ञ आहात. निश्चितच त्यातल्या त्यात होणारा हा जो तारतम्य रूप भेद आहे तो निश्चितच आपण लक्षात घ्याल अशी मी आशा करतो. तर अशा प्रकारे आपण 3 अपेक्षांच्या द्वारे या मतिश्रुत ज्ञानाच्या परोक्षपणाची, सामव्यावहारिक प्रत्यक्षपणाची आणि स्वानुभव प्रत्यक्षपणाची अशी चर्चा केलेली आहे. अशा प्रकारे इतकं विस्तृत किंवा इतके त्याच्यामधले जे शेड्स आहेत किंवा इतक्या ज्या अपेक्षा आहेत त्या स्पष्ट केल्यानंतर शेवटची एकच अपेक्षा शिल्लक राहते आहे. आता ती सांगावी की नको असा संभ्रम होत असताना सांगण्याचा मोह आवरतच नाही, म्हणून मी शेवटची जी एक अपेक्षा आहे ती आपल्यासमोर स्पष्ट करतो आहे. जाणकार श्रोत्यांनी जरूर अभ्यासून त्यामध्ये काही शंका असतील तर हे व्याख्यान पूर्ण झाल्यानंतर आपण निश्चितच विचारू शकता. आज आपल्याला क्विज कॉन्टेस्ट सुद्धा द्यायची आहे. त्यामध्ये 20 प्रश्न मागच्या वेळेसारखेच सगळे प्रश्न आहेत, परंतु एक सूचना आपल्याला द्यायची आहे की आपण खूप काळजीपूर्वक वाचून यावेळेचे ही क्विज सोडवावी. कारण या क्विजमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत सोपे, परंतु शब्द हे थोडेसे तेच आल्यामुळे उपचरित, अनुपचरित, सद्भूत, असद्भूत अशा प्रकारे त्यासारखे प्रश्न आल्यामुळे, शब्द आल्यामुळे आपण निश्चितच पहिला प्रश्न व्यवस्थित वाचाल आणि मगच पुढचं उत्तर द्याल. तर अशा प्रकारे आपण ती शेवटची जी अपेक्षा आहे ती पाहूया. पहा, जी शेवटची अपेक्षा आहे ती कोणती अपेक्षा आहे तर आगम अपेक्षेनं आपण काय पाहिलं हो? आगम अपेक्षेनं पाहिलं मतिश्रुत ज्ञान हे परोक्ष आहे आणि त्यानंतर अध्यात्म अपेक्षेनं पाहिलं की ते स्वानुभव प्रत्यक्ष आहे. मग त्यांच्या जातीमध्ये फरक पडला ना. म्हणजे एक तर परोक्ष म्हटलं गेलं होतं, अविशद किंवा अस्पष्ट म्हटलं गेलं होतं, आणि येथे तर अध्यात्म अपेक्षेनं त्याची जाती बदलली म्हणजे त्याचं स्वरूप बदललं. आता ते खरोखर प्रत्यक्ष झालं, खरोखर विशद झालं. तर मग ह्या दोन्हीमध्ये टकराव होणार नाही का? या दोन्हीमध्ये विरोध होणार नाही का? कारण आगम म्हणता आहे मतिश्रुत ज्ञान परोक्ष आहे आणि अध्यात्म म्हणता आहे की मतिश्रुत ज्ञान प्रत्यक्ष आहे. तर त्याचा खुलासा हा आहे की आगम जो म्हणतो किंवा एक आगम अपेक्षा जी सांगितलेली, आगम परंपरा सांगते की मतिश्रुत ज्ञान परोक्ष आहे. ते इंद्रिय आणि मनाद्वारे प्रवर्तणार, बाहेरच्या पदार्थांना जाणत राहणारं, आत्म्याला न जाणणारं, जे केवळ परपदार्थांना जाणण्यामध्ये मशगूल व्यग्र असणारं, जे परपदार्थ सापेक्ष जे ज्ञान आहे
त्या ज्ञानाला तेथे परोक्ष म्हटलं गेलं आहे. आणि अध्यात्म ज्या ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणतं ते ज्ञान आत्मसापेक्ष आहे किंवा स्वतःच्या आत्म्याला जाणणारं आहे. आता आगम काय म्हणतो पहा, पुढे पुढे जाऊन खूप महान शास्त्रांमध्ये याची चर्चा आलेली आहे. तर आगम म्हणतो की अध्यात्माने कितीही या मतिश्रुत ज्ञानाला प्रत्यक्ष म्हटलेलं असलं, शुद्धात्म्याला जाणणारं जरी ज्ञान असलं तरी सुद्धा ते एक प्रकारे परोक्षच आहे, अशा प्रकारे आगम म्हणतो. का म्हणतो? कारण आगमाचं म्हणणं असं आहे की केवळ ज्ञान जे आहे, संपूर्ण चराचराला, संपूर्ण विश्वाला युगपत अगदी पूर्णांशानं जाणणारं जे केवळ ज्ञान आहे ना, तेच एक प्रत्यक्ष ज्ञान आहे. बाकीची सर्व ज्ञान परोक्ष आहेत, अशा प्रकारचा एक भाव आगमाचा आहे. कारण इंद्रियधारी मतिश्रुत ज्ञानी मुनिराज सुद्धा जेव्हा शुद्ध आत्म्याचं ज्ञान करतात, शुद्ध आत्म्याच्या ध्यानामध्ये रमतात, तेव्हा ते आपल्या मतिश्रुत ज्ञानाद्वारे इंद्रिय आणि मनाचं अवलंबन न घेता आपल्या आत्म्याला जाणतात. हे तर खरं, परंतु केवल ज्ञानामध्ये जसा स्पष्ट आत्मा दिसतो, केवल ज्ञानामध्ये जसे आत्म्याचे असंख्यात प्रदेश सुद्धा दिसतात, अगदी त्याप्रमाणे मुनिराजांना ह्या आत्म्याचे अनुभव घेत असताना सुद्धा आत्म्याचे अनंत गुण एक एक करून अनुभवण्यात येत नाहीत. आत्म्याचे असंख्यात प्रदेश त्या मुनिराजांना अनुभवण्यात किंवा जाणण्यात येत नाहीत. एक अखंड अभेद आत्मा, अनंत गुणांचा एक पिंडरूप आत्मा, असंख्यात प्रदेशी एक अभेद आत्मा त्यांच्या जाणण्यामध्ये येतो. असा त्याचे गुण, त्याचे भेद, त्याचे सर्व प्रकार, त्याच्यामध्ये असलेले अनेक अंश, अशा पद्धतीने महाराजांना सुद्धा आपला आत्मा आत्मध्यानाच्या वेळेला अनुभवण्यात येत नाही, जाणण्यात येत नाही. म्हणून काय त्यांचा अनुभव खोटा झाला का? म्हणून काय त्यांचं शुद्ध आत्म्याचं ध्यान चुकीचं झालं का? चुकीचं झालं नाही. अध्यात्माच्या अपेक्षेनं ते प्रत्यक्षच आहे, अध्यात्माच्या अपेक्षेनं ते विशदच आहे, स्पष्टच आहे. परंतु आगम म्हणतो जसा आत्मा केवळ ज्ञानामध्ये दिसतो तसा आत्मा मतिश्रुत ज्ञानामध्ये आत्मानुभवाच्या वेळेला सुद्धा महाराजांना दिसत नाही. या अपेक्षेने ते स्वानुभव प्रत्यक्ष ज्ञान सुद्धा परोक्षच आहे, असं आगमाचं अंतिम म्हणणं आहे. अशा प्रकारे येथे ज्ञानोपयोगाची चर्चा पूर्ण होते. मी आता आणखी आपल्याला संभ्रमात टाकणार नाही किंवा आणखी अपेक्षांच्या या वेगवेगळ्या दृष्टिकोनांमध्ये गुंतवणार नाही. परंतु या जर 4 अपेक्षा आपल्याला व्यवस्थित समजल्या तर निश्चितच सर्व शास्त्रांचे अर्थ करताना आपली कुठेही गल्लत होणार नाही, आपला कुठेही गैरसमज होणार नाही आणि आपण शास्त्रांचं मर्म व्यवस्थितरित्या समजू शकाल याची मी आपल्याला खात्री देतो. तर एकूण 4 अपेक्षा एकदा रिपीट करतो आणि पुढच्या चर्चेला सुरुवात करतो. पहिली अपेक्षा, आगम अपेक्षेने मतिश्रुत ज्ञान परोक्ष आहे. दुसरी अपेक्षा, न्यायशास्त्राच्या अपेक्षेने मतिश्रुत ज्ञान परोक्ष असून सुद्धा सामव्यावहारिक प्रत्यक्ष आहे. तिसरी अपेक्षा, अध्यात्मशास्त्रानुसार मतिश्रुत ज्ञान हे स्वानुभव प्रत्यक्ष आहेत. आणि चौथी अपेक्षा, आगम अपेक्षेद्वारे स्वानुभव प्रत्यक्ष ज्ञान सुद्धा आत्म्याचे अनंत गुण वेगवेगळे जाणू न शकल्याने आणि आत्म्याचे असंख्यात प्रदेश भिन्न भिन्न न ओळखू शकल्याने ते ज्ञान सुद्धा परोक्षच आहे. अशा प्रकारची ही चौथी अपेक्षा. या 4ही अपेक्षा बरोबर आहेत. या 4ही अपेक्षांची प्रयोजनं वेगवेगळी आहेत आणि या 4ही अपेक्षांचा जिनवाणीमध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारे उपयोग करून तत्वज्ञान समजावून सांगण्याचा यत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण या ज्ञानोपयोगासंबंधीच्या 4 अपेक्षा येथे पाहिलेल्या आहेत. आता आपण ही चर्चा येथेच पूर्ण करून आपण पुढच्या 6व्या गाथेकडे वळूया. चला, आता या 4 अपेक्षांमध्ये जर आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण निश्चित नंतर विचारू शकता. आता पृष्ठ क्रमांक 21 वरती 6वी गाथा दिलेली आहे आणि आपण मराठी पद्यानुवाद सुद्धा त्याचा म्हणूया.
पहा 6वी गाथा आहे. अथ ज्ञान दर्शनोपयोगद्वय व्याख्यानस्य नय विभागेन उपसंहारः कथ्यते. याचा अर्थ ज्ञान दर्शन उपयोगाची जी काही आपण इतकी विस्ताराने चर्चा केली, आता आपण तिचा उपसंहार करूया, म्हणजे आता तिचं आपण त्या चर्चेचं समापन करूया नयांच्या अपेक्षेद्वारे. चला 6वी गाथा म्हणूया. अठ्ठचदुणान दंसण सामण्णं जीवलक्षणं भणियं व्यवहारा शुद्धणया शुद्धं पुणदंसणं नाणम्. अतिशय सोपा आहे. त्याचा मराठी पद्यानुवाद असा आहे. ज्ञानवसुदर्शन चार सामान्य लक्षण व्यवहारे जीव परिशुद्ध ज्ञान दर्शनयुत निश्चयाने. पहा, आपण याचा अर्थ पाहूया आणि मग याचा अर्थ आपल्याला सहज म्हणता सुद्धा लक्षात येईल. काय अर्थ आहे? अठ्ठ चदुणान दंसण. खूप सोपा आहे. अठ्ठ म्हणजे 8, चदू म्हणजे 4. अठ्ठ चदू 8 आणि 4 काय असणार आहेत? हे नाण दंसण. नाण म्हणजे ज्ञान, दंसण म्हणजे दर्शन. तर अठ्ठ नाण आता कसं जोडायचं बघा. 8 4 ज्ञान दर्शन. आता कसं जोडणार याला? पहा, अठ्ठ चदू म्हणजे हा जो पद्यानुवाद आपण पाहतो आहोत, हा मराठी पद्यानुवाद सांगली निवासी आमचे साधर्मी श्री प्रकाश विठ्ठल देशमाने यांच्याकडून केला गेलेला आहे आणि याची PDF सुद्धा आता उपलब्ध झालेली आहे. ही आपल्याला सर्वांना ग्रुपवरती जरूर मिळेल आणि वेळोवेळी आपण त्याचा पाठ सुद्धा म्हणूया. जाता जाता एक गोष्ट सांगतो. हा जो मराठी पद्यानुवाद केलेला आहे तो समजण्यासाठी अतिशय सुलभ आहे. तर जरूर आपण ह्या सर्व ज्या 58 गाथा आहेत त्यांचा सर्व प्रकारे मराठीमधला पद्यानुवाद सुद्धा पाठ करू शकता. म्हणजे मूळ प्राकृत मधल्या गाथा सुद्धा पाठ करू शकता. जसं की आपले नखातेजी आणि अन्य सर्व लोकांनी, संजयजी, अनेक लोकांनी याचा पाठ केलेले आहेत या गाथा. तर मूळ प्राकृत गाथा पाठ झाल्या तर खूपच उत्तम. तोही एक छान जिनश्रुताला आपल्या कंठामध्ये बसवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. पण त्यासोबत काही वेळेला या गाथांचा अर्थ आपल्याला लागत नाही किंवा प्राकृतमध्ये असल्यामुळे तितक्या पटकन आपल्याला त्यांचा अर्थ समजत नाही. तर अशा वेळेला त्या प्राकृत गाथांचा जो पद्यानुवाद केलेला आहे तो हिंदीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, तो आता मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तर तुम्ही त्या पद्यानुवादाला सुद्धा पाठांतर करू शकता की जेणेकरून पद्यानुवाद म्हणताच आपल्याला तो सगळा विषय आपल्या मतीमध्ये, आपल्या स्मरणामध्ये काय होऊ शकतो? रिपीट होऊ शकतो, त्याची उजळणी होऊ शकते आणि आपल्या परिणामांची विशुद्धी साधली जाऊ शकते. अडचण कोणतीही नाहीये. मूळ प्राकृत गाथा म्हटला तरी उत्तम आहे, संस्कृत मधली छाया म्हटला तरी उत्तम आहे, हिंदी पद्यानुवाद पाठ केला तरी छान आहे, मराठी पद्यानुवाद पाठ केला तर लाभ हा होतो की आपल्याला तो म्हणताच त्याचा अर्थ सुद्धा सहजरित्या लक्षात येतो, इतरांना सुद्धा शिकवणं सोपं जातं. तर जरूर आपण पद्यानुवाद कंठस्थ केला पाहिजे, त्याला सुद्धा आपल्याला जरूर प्रोत्साहन दिलं जाईल. पहा, तर आता अठ्ठ चदू नाण दंसण 4 शब्द झाले. अठ्ठ चदू नाण आणि दंसण. तर अठ्ठ म्हणजे 8, चदू म्हणजे 4, नाण म्हणजे ज्ञान आणि दंसण म्हणजे दर्शन. आता यांची संगती कशी लावायची? तर अठ्ठ नाण चदू दंसण 8 प्रकारचे ज्ञान आणि चदू दंसण म्हणजे 4 प्रकारचे दर्शन. हे आता माहिती आहे आपल्याला. सामण्णम जीव लक्षणम भणियम. सामण्णम म्हणजे सामान्यपणे, जीव लक्षणम जीवाचे लक्षण, भणियम म्हणजे भणितम सांगितलेले आहे. काय म्हटलं? 8 प्रकारचे ज्ञान, 4 प्रकारचे दर्शन हे सामान्यपणे जीवाचे लक्षण सांगितले आहे. व्यवहारा म्हणजे व्यवहाराने. शुद्ध नया, आता शुद्ध नयाने, शुद्धम
पुन्हा म्हणजे पुनः दंसणम नाणम दर्शन आणि ज्ञान हा झाला शब्दार्थ. आता आपण त्याचा अन्वयार्थ बघूया. सामान्यपणे व्यवहाराने जीवाचे लक्षण 8 प्रकारचे ज्ञान आणि 4 प्रकारचे दर्शन सांगितले आहे, जे की आपण पाहिलेले आहेत, प्रकार, उपप्रकार वगैरे. आणि निश्चयनयाने, शुद्ध निश्चयनयाने पाहिलं तर जीवाचे लक्षण शुद्ध ज्ञान आणि शुद्ध दर्शन सांगितलेले आहे. अशा प्रकारे या गाथेचा सामान्य अन्वयार्थ होतो. आता मी इथून वाचून दाखवतो, हिंदीमध्ये आहे कि व्यवहार नय से 8 प्रकार का ज्ञान और 4 प्रकार का दर्शन, यह सामान्य रूप से जीव का लक्षण कहा है. शुद्ध नय की अपेक्षा से शुद्ध ज्ञान दर्शन को जीव का लक्षण कहा है. व्यवहार नयाने 8 प्रकारचे ज्ञान आणि 4 प्रकारचे दर्शन जीवाचे सामान्य लक्षण सांगितले आहे. शुद्ध नयाने पाहाल तर पुन्हा शुद्ध त्रिकाली ज्ञान आणि दर्शन हे जीवाचे लक्षण आहे. पहा, तर अशा प्रकारे ज्ञान वसु दर्शन 4, वसूचा अर्थ होतो 8, वसु या शब्दाचा अर्थच होतो 8. ज्ञान वसु, ज्ञान 8, ज्ञान वसु दर्शन 4, ज्ञान वसु दर्शन 4, सामान्य लक्षण. वा सुंदर, आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. ज्ञान वसु दर्शन 4, सामान्य लक्षण व्यवहारे जीव परिशुद्ध ज्ञान, जीव परिशुद्ध ज्ञान दर्शनयुत निश्चयाने. किती सांगितलेले पहा, किती सुंदर सांगितले. व्यवहारे म्हणजे व्यवहाराने, व्यवहाराने सामान्य लक्षण, व्यवहाराने जीवाचे सामान्य लक्षण आहे. काय लक्षण आहे? ज्ञान 8 प्रकारचे आणि दर्शन 4 प्रकारचे. आणि खाली काय म्हटले पहा, निश्चयाने म्हणजे निश्चयनयाने, शुद्ध निश्चयनयाने शुद्ध ज्ञान आणि शुद्ध दर्शन हे जीवपरी म्हणजे जीवाचे लक्षण सांगितले आहे. चला, आता आपण सामान्य अर्थ खूप वेळ पाहिला, आता आपण याचा विशेष अर्थ करूया. पहा, लक्षात येतो का? खूप छान चर्चा. आता आपण काय काय शिकलो हो? मागच्या गाथेमध्ये आपण शिकलो की ज्ञानोपयोगाचे 8 भेद आणि दर्शनोपयोगाचे 4 भेद आहेत, हे बघितले. मग काय हे 8 प्रकारचे ज्ञानोपयोग आणि 4 प्रकारचे दर्शनोपयोग सर्व जीवांमध्ये आपल्याला दिसतात का? म्हणजे सगळ्या जीवांमध्ये, सर्व जीव, मग ते निगोद दशेपासून सिद्ध भगवंतापर्यंत सगळे संसारी, सगळे अरिहंत, सगळे सिद्ध यांच्यामध्ये हे 8 प्रकारचे ज्ञान आणि 4 प्रकारचे दर्शन या 12 गोष्टी सगळ्यांमध्ये दिसतात का? नाही दिसत. का दिसत नाहीत माहितीये? कारण केवळ ज्ञानी सिद्धांना आणि केवळ ज्ञानी अरिहंतांना केवळ म्हणजे 5 ज्ञान किंवा 8 ज्ञानांपैकी केवळ एकच ज्ञानोपयोग आहे, केवळ ज्ञानोपयोग. मती ज्ञान, श्रुत ज्ञान, अवधी ज्ञान, मनःपर्य ज्ञान, कुमती ज्ञान, कुश्रुत ज्ञान आणि कुअवधी ज्ञान असे हे जे 4 आणि 3 7 ज्ञान आहेत ते केवळ ज्ञानी भगवंतांना नाही आहेत. नाहीये. मती ज्ञान नाहीये, श्रुत ज्ञान नाहीये, अवधी ज्ञान नाहीये, मनःपर्य ज्ञान नाहीये. कुमती, कुश्रुत, कुअवधी अरिहंत आणि सिद्धांना कुठे आहे? नाहीये, बिलकुल नाहीये. तर मग त्यांना फक्त केवळ ज्ञान आहे, बरोबर. आणि 4 दर्शनोपयोगांपैकी म्हटलं तर चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधी दर्शन आणि केवल दर्शन यांच्यापैकी फक्त त्यांना केवल दर्शन आहे, चक्षु अचक्षु अवधी नाही आहे. या उलट तुम्हाला आणि मला या 8 ज्ञानांपैकी एकतर मतिश्रुत ज्ञान आहे किंवा कुमती कुश्रुत ज्ञान आहे. अवधी ज्ञान पण नाही, कुअवधी ज्ञान पण नाही, मनःपर्य ज्ञान पण नाही आणि केवल ज्ञान सुद्धा नाही. आणि दर्शनोपयोगाच्या भेदांसंबंधी म्हणाल तर आपल्याला केवल दर्शन नाहीये, अवधी दर्शन नाहीये आणि कधी चक्षुदर्शन आहे तर कधी अचक्षु दर्शन आहे. याचा अर्थ काय? संसारातल्या आणि मोक्षामधल्या सगळ्या जीवराशीचा एकाच वेळी विचार केला तर सर्व जीवात्म्यांना 8 ज्ञान आणि 4 दर्शन यांच्यापैकी काहीच उपलब्ध आहेत आणि काही अनुपलब्ध आहेत. मग जे आपल्याजवळ नाहीतच
ते आपलं लक्षण कसं बरं होऊ शकेल? होऊ शकणार नाही, कारण जे आपल्याजवळ नाहीच आहे ते आपलं लक्षण कसं होणार? आणि म्हणून इथे पहिल्या ओळीमध्ये आचार्य सांगतात की आम्ही जे 8 प्रकारचे ज्ञानोपयोग आणि 4 प्रकारचे दर्शनोपयोग सांगितलेले आहेत ते जीवाचे सामान्यपणे लक्षण आहेत. तुम्ही ती 8 ज्ञान आणि 4 दर्शन अशा 12 उपयोगांना प्रत्येक जीवामध्ये शोधू नका बरं का. आणि ते 12 सापडले तर तो जीव, आणि 12च्या 12 सापडले नाहीत तर तो जीव नाही असं नका म्हणू. कारण ते आम्ही 12 गोष्टी ज्या सांगितल्या, 8 ज्ञान आणि 4 दर्शन हे जीवाचे लक्षण आम्ही सांगितलेत, पण ते सामान्यपणे सांगितलेले आहेत. त्यातले काही असतील आणि काही नसतील, पण त्यातले एक पण नाहीये, अजिबातच नाहीयेत, 12च्या 12 नाहीयेत असं बाकी होणार नाही. काही असतील आणि काही नसतील या अपेक्षेने आम्ही त्या 8 प्रकारच्या ज्ञानांना आणि 4 प्रकारच्या दर्शनांना सामान्यपणे जीवाचे लक्षण सांगितले आहे. ते सांगताना आम्ही जीव संसारी आहे की मुनी आहे की निगोदी आहे, का एकेंद्रिय आहे की 2 इंद्रिय आहे, का 3 इंद्रिय आहे की 4 इंद्रिय आहे की 5 इंद्रिय आहे की नारकी आहे की देव आहे की अरिहंत आहे की सिद्ध आहे, हे आम्ही काहीच पाहिलेलं नाहीये. नाहीतर मग आम्ही प्रत्येक जीवाचं स्वरूप पाहून सांगायला गेलो असतो तर मग आम्हाला असं वर्णन करता आलं नसतं. आणि म्हणून आम्ही जीव कोणता आहे, कोणत्या स्थितीत आहे, कोणत्या गतीत आहे, कोणत्या पर्यायीत आहे इत्यादींचा विचार न करता, संसारी आहे की मुक्त आहे याचा विचार न करता, विशेष भेदांमध्ये न जाता सामान्यपणे आम्ही या 8 प्रकारच्या ज्ञानांना आणि 4 प्रकारच्या दर्शनोपयोगांना जीवाचे लक्षण सांगितले आहे. तुम्ही त्यालाच पकडून बसून हे 12च्या 12 सापडले तर जीव आणि नाही सापडले तर तो अजीव असं नका म्हणू. हे सांगण्यासाठी या गाथेच्या पहिल्या चरणामध्ये जीवाचे लक्षण, 8 प्रकारचे ज्ञान आणि 4 प्रकारचे दर्शन हे सामान्यपणे सांगितले आहे, हा भावार्थ आहे. जसं मी म्हणतो मानव, जसं मी म्हणतो मनुष्य, तेव्हा मनुष्यामध्ये कोण कोण आले? हो, सगळे आले. मनुष्य म्हटल्यावर पुरुष आले की नाही? मनुष्यांमध्ये पुरुष येतात की नाही? स्त्रिया येतात की नाही? लहान मुलं सुद्धा येतात की नाही? लहान मुली सुद्धा येतात की नाही? मनुष्य म्हटल्यानंतर बोला, सगळे श्रीमंत लोक येतात की नाही? सगळे गरीब लोक येतात की नाही? सगळे येतात. राजा पण येतो, रंक पण येतो, भारतीय येतो, अमेरिकन येतो, ऑस्ट्रेलियन येतो, पाकिस्तानी येतो, सगळे येतात. महाराष्ट्रीयन येतो, कर्नाटकामधला येतो, राजस्थानी येतो, सगळे येतात. सांगण्याचं तात्पर्य काय, हे सगळे मानवांमध्ये भेद आहेत. किंवा जैन पण येतात, अजैन पण येतात. मानव म्हटले की सगळे. मग हे मानव हे सामान्यपणे केलेलं कथन आहे, त्याच्यामध्ये आम्ही कोणताही वेगवेगळा प्रकार भेद केलेला नाही. अगदी त्याचप्रमाणे या गाथेमध्ये सुद्धा सामान्यपणे जीवाचं लक्षण हे 8 ज्ञान आणि 4 दर्शन केलेले आहेत, त्यामध्ये विशेष भेद केलेले नाहीत. आता एवढ्या उदाहरणावरून आपल्याला सहज लक्षात आलेलं असेल. मग जीवाचं शुद्ध रीतीनं लक्षण काय करायचं, विशेष रीतीनं लक्षण काय करायचं? कारण तुम्ही जे 8 ज्ञानाचे प्रकार सांगितले, 4 दर्शनाचे प्रकार सांगितले, तर हे जे तुम्ही प्रकार सांगितले ते सगळ्या जीवांमध्ये घटित होत नाहीत. मग जीवाचं एक असं लक्षण सांगा की सगळ्या जीवांमध्ये घटित होईल. दुसऱ्या चरणामध्ये हे सांगितलं की शुद्ध निश्चयनयाने पाहिलं असता शुद्ध ज्ञान आणि शुद्ध दर्शन हे जीवाचे खरे लक्षण आहेत. म्हणजे जीवाचं वास्तविक खरं लक्षण काय म्हणता येईल? शुद्ध ज्ञान आणि शुद्ध दर्शन म्हणजे सर्व प्रकारच्या उपाधींनी रहित असा जो जीवाचा शुद्ध दर्शन स्वभाव आहे, जीवाचा जो शुद्ध ज्ञान स्वभाव आहे की जो सगळ्या जीवांकडे आहे. भलेही आता ते ज्ञान दर्शन कर्मांनी युक्त आहे, ज्ञानावरण दर्शनावरण कर्माच्या उदयाने सहित आहे, बरोबर आहे, ते अल्प आहे किंवा आवरणाने सहित आहे, परंतु इतकं असलं तरी सुद्धा त्या जीवाच्या ज्ञान आणि दर्शन गुणाचा स्वभाव बाकी शुद्धच आहे. अजूनही ते ज्ञान पुरुषार्थपूर्वक शुद्ध होऊ शकतं, अजूनही ते दर्शन पुरुषार्थपूर्वक आवरणाने रहित होऊ शकतं.
अशा प्रकारे जो जीवाचा शुद्ध ज्ञान दर्शन युक्त स्वभाव आहे तो खऱ्या अर्थाने निश्चयाने जीवाचं लक्षण आहे. आणि मग पाहाल की जेव्हा हे 8 भेद गौण केले, जेव्हा हे 4 भेद बाजूला ठेवले, तेव्हा जे शुद्ध ज्ञान गुण, शुद्ध दर्शन गुण उरला आणि त्याला जर लक्षण बनवलं तर मग तुम्ही 1 इंद्रिय घ्या, 2 इंद्रिय घ्या, 3, 4, 5 इंद्रिय घ्या, नारकी घ्या, देव घ्या, गृहस्थ घ्या, मुनी घ्या, तिर्यंच घ्या, अरिहंत घ्या, सिद्ध घ्या, कोणताही जीव घ्या, त्या सर्व जीवांमध्ये हे ज्ञान, हे दर्शन आपोआप असणारच आहे. कारण ज्ञान तर आहेच, दर्शन तर आहेच. मग त्या कोणत्याही भेदामध्ये न गुंतलेलं, सर्व प्रकारच्या भेदांना गौण केल्यानंतर जो ज्ञान दर्शन गुण शिल्लक राहतो तो बाकी सर्व जीवांमध्ये सदा काळासाठी विद्यमान आहे. या अपेक्षेने दुसऱ्या चरणामध्ये जीवाच्या शुद्ध ज्ञान दर्शन स्वभावाला जीवाचं लक्षण सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही चरणांचा आपण सामान्य अर्थ केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, व्यवहाराने पाहाल, व्यवहार करतोच मुळी भेद, भेद करण्याचं कामच आहे व्यवहाराचं. या उलट निश्चयाचं काम आहे अभेद सांगण्याचं. पुन्हा एकदा, व्यवहार भेद सांगतो, अंश सांगतो, तर निश्चय अभेद सांगतो. तर याद्वारे आपल्याला लक्षात येईल की ज्ञानाचे 8 भेद कुणी केले, दर्शनोपयोगाचे 4 भेद कुणी सांगितले, तर तो व्यवहार नयाने सांगितले. मग व्यवहार नय सांगतो की जीवाचं लक्षण 8 प्रकारचं ज्ञान आहे, 4 प्रकारचं दर्शन आहे, हे सामान्य कथन आहे. आणि याउलट निश्चय नाही म्हणतो, भेद वगैरे सगळे बाजूला ठेवा, त्या भेदांची चर्चा गौण करा. असू देत, भेद आहेत, असू देत, परंतु त्यांना मुख्य न करता जीवाचं केवळ ज्ञान पहा, जीवाचा केवळ दर्शन गुण पहा, आणि मग तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये कोणते भेद नाही आहेत. असा जो ज्ञान दर्शन गुणात्मक जीव आहे ते गुणच त्याचं लक्षण आहेत. अशा प्रकारे निश्चय नयाने जीवाचा ज्ञान दर्शन स्वभावच त्याचं लक्षण आहे. आता याच्यामध्ये दुसरा आणखी एक सब पॉइंट आहे, एक छोटा मुद्दा आहे. तो असा की जी दुसरी अपेक्षा सांगितली की जीवाचा ज्ञान दर्शन स्वभाव त्याचं लक्षण आहे, त्याचा या गाथेमध्ये दुसरा देखील एक अर्थ करता येतो. आणि तो असा आहे की जीवाचं शुद्ध ज्ञान आणि शुद्ध दर्शन. आता आपलं ज्ञान शुद्ध केव्हा होणार, तर ते केवळ ज्ञान झाल्यानंतर पूर्ण शुद्ध होणार. आणि शुद्ध दर्शन केव्हा होणार, तर दर्शनोपयोग जेव्हा अनंत दर्शनाला प्राप्त होईल, म्हणजे अरिहंत आणि सिद्ध झाल्यानंतर दर्शन गुणाचं जे अनंत दर्शन रूप पर्याय होते, ज्ञान गुणाची जी अनंत ज्ञान केवळ ज्ञान रूप पर्याय होते, तर खऱ्या अर्थानं शुद्ध अपेक्षेनं पाहायला गेलं तर ती अरिहंत आणि सिद्धांची जी शुद्ध ज्ञान आणि शुद्ध दर्शन रूप अनंत ज्ञान आणि अनंत दर्शन रूप पर्याय होते, तीच खऱ्या अर्थानं जीवाचं लक्षण आहे. अशा प्रकारे या गाथेच्या दुसऱ्या चरणाचा हा दुसरा अर्थ होतो. मग तुम्ही म्हणाल 2-2 अर्थ का सांगितले, त्याचं कारण हे आहे की जर आत्ता सांगितलेली अपेक्षाच तुम्ही मूळ धरली तर मग काय अडचण येईल माहितीये. अनंत ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान आणि अनंत दर्शन म्हणजे शुद्ध दर्शन. जर अनंत दर्शन आणि अनंत ज्ञान हेच ज्ञान दर्शन शुद्ध असतील आणि जर तेच जीवाचं लक्षण असतील तर मग अरिहंत आणि सिद्धच जीव होतील, तुम्ही आम्ही सगळे अजीव होऊन जाऊ. का तुम्ही आम्ही अजीव का होऊन जाऊ, कारण आपल्याजवळ शुद्ध ज्ञान दर्शन नाहीये, अनंत ज्ञान दर्शन नाहीये, केवळ दर्शन केवळ ज्ञान आपल्याजवळ सध्या नाहीये. मग जर तुम्ही केवळ ज्ञान आणि केवळ दर्शनाला ज्ञान दर्शन गुणाच्या शुद्ध पर्यायीला कर्मांनी रहित अशा अवस्थेलाच जर जीवाचं लक्षण मानून बसला, ते असले तरच जीव आणि ते नसले तर जीव नाही, अशी जर कंडिशन तुम्ही घातली तर या सगळ्या जीव राशीपैकी केवळ अरिहंत आणि सिद्धच जीव राहतील, बाकीचे सगळे जीव हे अजीव होऊन जातील.
म्हणून या दुसऱ्या चरणाचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ की जो आता सांगितला, अनंत ज्ञान केवळ ज्ञान. अनंत ज्ञान म्हणजेच केवळ ज्ञान, समानार्थी शब्द आहे. आणि अनंत दर्शन म्हणजेच केवळ दर्शन. तर मग केवळ ज्ञान आणि केवळ दर्शन हेच जर जीवाचे लक्षण आहेत, हेच जीवाचे लक्षण आहेत, हेच जीवाचे शुद्ध ज्ञान दर्शन आहेत, असा या दुसऱ्या चरणाचा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ होतो की कुठलीच पर्याय घेऊ नका. जीवाचा ज्ञान गुण, जीवाचा दर्शन गुण, जीवाचा ज्ञान स्वभाव, जीवाचा दर्शन स्वभाव, जीवाचा चैतन्य रूप स्वभाव, की ज्या स्वभावामध्ये स्व आणि पराचं अवभासन केलं जातं, स्व आणि पराचा प्रतिभास केला जातो, ते जे ज्ञान दर्शन गुण आहेत, खऱ्या अर्थाने तो चैतन्याचा आरसा म्हणजेच जीवाचं लक्षण आहे. मग ते कोणतेही ज्ञान दर्शन असू देत, तुम्ही त्याच्या भेदामध्ये पडू नका, अशा प्रकारे सांगणारा हा निश्चय नय आहे. तर अशा प्रकारे आपण व्यवहाराची एक अपेक्षा आणि निश्चय नयाच्या दोन अपेक्षा त्यातल्या त्यात बदललेल्या हे आपण येथे पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे पाहिलं की जीव अनंत गुणात्मक आहे. तुम्ही मी अनंत गुणांचे धनी आहोत. आणि या अनंत गुणांपैकी जे दोनच गुण आहेत, कोणते? ज्ञान आणि दर्शन गुण. तसं बघायला गेलं तर अनंत गुण आहेत. दर्शन, ज्ञान, चारित्र्य, श्रद्धा, सुख, अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, अगुरु लघुत्व, प्रदेशत्व, प्रमेयत्व, अनंत सामान्य गुण, अनंत विशेष गुण आपल्या सर्वांच्या जीवात्म्यामध्ये आहेत. परंतु त्या अनंत गुणांपैकी केवळ एक ज्ञान गुण आणि केवळ एक दर्शन गुण हे दोनच गुण असे आहेत की जे स्वतःला आणि पराला जाणण्याचं, प्रतिभास करण्याचं कार्य करतात. आणि म्हणून त्यांनाच चैतन्य म्हटलं जातं. आणि म्हणून या दोन गुणांच्या द्वारेच जीवामध्ये जीवत्व आहे. ओहो, जर हे दोन गुण बाजूला काढले तर कदाचित जीव हा अजीव होऊन जाईल. असं होत नाही, कधी कदापि होणारच नाही. कारण एक गुण दुसऱ्या गुणाला सोडून असा दुसरीकडे जात नाही, भेद होत नाही, तुकडे होत नाहीत. पण मी सांगतो आहे की जीवाचं जीवत्व जे टिकून आहे, चैतन्य टिकून आहे, ते या ज्ञान दर्शन गुणामुळे आहे. कारण सुख गुण सुखाचं वेदन करतो, पण स्व आणि पराला प्रतिभासित करण्याचं काम करीत नाही. अस्तित्व गुण सत्ता टिकवतो, परंतु तो स्व आणि पराला जाणण्याचं काम करीत नाही. तर आत्म्याच्या अनंत गुणांपैकी दर्शन आणि ज्ञान हे दोनच गुण असे आहेत की जे स्वतःला आणि पराला जाणण्याचं कार्य करतात. आणि म्हणून ते चैतन्य रूप आहेत. म्हणूनच त्यांना उपयोग म्हटलेला आहे आणि म्हणूनच ते जीवाचं लक्षण रूप आहेत. तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये खूप चर्चा करता येईल की मग त्याच दोघांना एवढं महत्व का, मग त्याच्याद्वारे अन्य गुणांवरती काय परिणाम होतो, किंवा एक गुणाचं रूप दुसऱ्या गुणामध्ये कसं दिसतं. खूप छान, खूप सूक्ष्म आणि खूप आनंददायक या चर्चा आहेत. थोड्या क्रमाक्रमाने आपण जरूर या चर्चा करूयात. थोड्याशा या चर्चा खूपच क्लिष्ट होत असतील आणि अगदीच समजुतीच्या बाहेर होत असतील, तसं श्रोत्यांनी जरूर कळवावं, म्हणजे आपल्याला थोडासा स्तर कमी करून आपल्याला थोडंसं आणखी स्थूल रीतीने सुद्धा सांगता येईल. पण माझ्या मतेने आपण भिडलोच आहोत विषयाला, तर आपण प्रयत्न करूया एकदा. जेवढं समजेल तेवढं समजेल, परंतु आपण निश्चित त्या दृष्टीने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु समजतच नसेल तर बाकी आपण निश्चितच थोडासा त्याचा स्तर कमी करू शकतो. आपण निश्चितच या दृष्टीनं आपले फीडबॅक द्यावेत. तर आता काही शंका असतील, मगाशी कोणीतरी सूर्यकांतजी वारंवार हँडरेज करत होते, तर काही विचारायचं असेल आता सर्व झालेल्या भागामध्ये तर आपण विचारा, नाहीतर मग आपली क्विज कॉन्टेस्ट आपण येथे सुरू करूया. या सर्व आत्मस्वभावाला जाणून आपण सुखार्थी व्हावं, मोक्षमार्गी व्हावं या मंगल भावनेने ओम नमः. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. सूर्यकांतजींना मी तसं मेसेज केला होता की काही प्रश्न असतील तर आपण हँड रेज करू शकता, विचारू शकता. सूर्यकांतजी आहेत का आपल्यासोबत? पुन्हा एकदा हँड रेज करा, कोणाला काही विचारायचं असेल तर मग आपण त्यानुसार समाधान करूया.